जी भीती होती, जी दहशत होती, त्यातून जी मुक्तता पाहिजे होती, मोकळा श्वास घ्यायचा होता, तो मोकळा श्वास आज आमचा संगमनेर तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्ता नागरिक घेतोय. ग्राउंड रिपोर्ट घ्या. खलनायक म्हणून लोक यांना ओळखतात. जलनायक कुणी म्हणत नाही यांना, हे स्वयंघोषित जलनायक. गुंडगिरी दहशत जेव्हा तुम्ही म्हणता, नेमकं तुमचं कोणत्या घटनांकडे बोट असतं, कोणत्या उदाहरणांकडे तुमचं बोट असतं? कत्तलखाने चालकांचे फ्लेक्स लागायचे, त्याच्यावर यांचे फोटो होते. अमोल खताळ 8 महिन्यापूर्वी आमदार झाला. आमदार झाल्या पहिले कत्तलखाने उद्ध्वस्त केले. तुम्ही आमदार झाल्यानंतर इथल्या तरुणांना काहीतरी योग्य मार्गाला लावणं अपेक्षित होतं, त्यांच्या हाताला काम देणं अपेक्षित होतं. पण घुलेवाडीसारख्या घटनांनी इथला तरुण वेगळ्याच घटनांमध्ये गुंतला जातोय. तरुण जागृत झालाय, त्याला आपलं हित कळायला लागलं. यापूर्वीचा तरुण तुमच्या कारखान्यात दूध संघात 5,000वर कामाला तुम्ही ठेवत होते. तुमच्याकडे गुलाम नाही ठेवायचे मला. तुम्ही आजपर्यंत 40 वर्ष लोक गुलाम ठेवले, तरुण गुलाम ठेवले. थोरातांचा हिंदुत्वाला विरोध आहे हे कशावरून म्हणता तुम्ही? पण जेव्हा संग्राम बापू बोलले की आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल, हे वक्तव्य का केलं, कुठल्या युगातून केलं गेलं, का केलं गेलं, याचा बी विचार केला गेला पाहिजे. हिंदुत्व महत्वाचं आहे की त्यांच्या हाताला काम मिळणं? लोकांना काम तर मिळणार. आज कोणी उपाशी नाही, त्यांना त्यांच्या धर्माचा अभिमान आहे. तर आपण ज्या धर्मात जन्माला आलो त्याचा आपल्याला अभिमान का नसावा? मतासाठी माती खाणाऱ्यांमधले आम्ही नाही. निवडणुकीनंतर कधी बाळासाहेब थोरात तुम्ही आमने आलात? कधी भेट वगैरे झाली कार्यक्रमाच्या निमित्ताने? आज जनता बी म्हणती, भाऊ इतके वर्ष झालं नाही, तुमच्यामुळं व्हायला लागलं. आमदारकी तुम्ही मिळवली, पण स्थानिक स्वराज्य संस्था पण महत्वाची. काही दिवसात निवडणुका येत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेवरती महायुतीचा भगवा झेंडा फडकणार. खरं तर संगमनेरला 2 आमदार आहेत. विधानसभेचा आमदार हा अधिकृत आहे. तसा जर बघितला तर कायदेशीर दूर तक संबंध नाही. फक्त मामाला सलाईन देण्यासाठी गटारी, रस्ते याच्यावर बोलून नाही चालणार. एका सामान्य कार्यकर्त्याने 8 वेळा आमदार राहिलेल्या बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला. ज्या संगमनेरची ओळख काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात यांच्यामुळे होती, त्या संगमनेरमध्ये विधानसभा निवडणुकीत हा चमत्कार घडला. याला अनेक जण चमत्कारच म्हणाले, कारण बाळासाहेब थोरात पडतील असा कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता. पण ज्या संगमनेरातल्या लोकांनी 40 वर्षानंतर म्हणजे 4 दशकानंतर हा बदल घडवून आणला, त्या संगमनेरकरांना गेल्या वर्षभरात म्हणजे 9 महिन्यात काय मिळालं आहे, यापुढे त्यांना काय मिळणार आहे, आणि संगमनेरातलं वातावरण सध्या कसं आहे, राजकीय असेल अराजकीय असेल, त्याविषयी बोलण्यासाठी संगमनेरचे जायंट किलर आमदार अमोल खताळ सध्या माझ्यासोबत आहेत. या विशेष पॉडकास्टमध्ये, ग्राउंड झिरो टॉक्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण या पॉडकास्टमध्ये संगमनेर, बाळासाहेब थोरात त्यांच्या मतदारसंघातली कामं आणि संगमनेरच्या तरुणांना, संगमनेरच्या वयोवृद्धांना गेल्या 9 महिन्यात काय मिळालं यावर सविस्तर बोलणार आहोत. तुमचं खूप खूप स्वागत या मुलाखतीमध्ये. 9 महिन्यांपूर्वी तुमची मी मुलाखत केली होती, तेव्हा तुम्ही नेमकेच निवडून आला होता. पण तेव्हा तुम्ही म्हणाला होता की मला विश्वास बसत नाही की मी अजून आमदार झालो आहे. तर 9 महिने गेलेत. हा 9 महिन्यांचा काळ कसा राहिला तुमच्यासाठी? 9 महिन्याच्या कालावधीमध्ये मला सांगायला आनंद होईल का संगमनेर मतदारसंघातील जे काही प्रश्न असतील, हे जे सर्वोच्च सभागृह, जे पवित्र मंदिर म्हणून समजलं जातं, तिथं मांडण्यासाठी मी यशस्वी झालो. ज्या जनतेने माझ्यावर विश्वास टाकला होता त्यामध्ये मी खरा, आज त्यांना जे परिवर्तन अपेक्षित होतं, जी भीती होती, जी दहशत होती, त्यातून जी मुक्तता पाहिजे होती, मोकळा श्वास घ्यायचा होता, तो मोकळा श्वास आज आमचा संगमनेर तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्ता नागरिक घेतोय आणि प्रत्येकजण अनुभवतोय. आमदार हा अमोल खताळ नसून आमदार हा प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्ता, मतदार या मतदारसंघातील स्वतःला आमदार समजून काम करतोय. हे तुम्ही आता जे बोललात दहशत वगैरे, याच्यावर मी बोलणारच आहे. पण तुम्ही आमदार होण्याच्या आधी एक सामान्य कार्यकर्ता होतात साधारण. आता तुम्ही तसेच जरी राहत असलात तरी या 9 महिन्यांच्या काळात तुमच्या स्वतःत काय बदल झाला आहे? नाही, बदल झालेला तर माझ्यात तरी नाही झाला. आता फक्त विरोधक जे पराभूत झालेत, त्या पराभव लोकांचा बघण्याचा नजरिया माझ्या बाबतीत बदलला आहे. आता ते आक्रमकपणे माझ्यावरती टीका टिप्पणी, खालच्या पातळीवर जाणं, खोटे नाटे आरोप करणं, खोटे नरेटिव्ह सेट करणं, ते करताय. परंतु जनतेने ज्या पद्धतीने मला निवडून दिलं, तोच अमोल खताळ निवडणुकीच्या पूर्वी संगमनेर मतदारसंघांनी बघितला होता. आज तोच अमोल खताळ आहे. तोच साधेपणा, तेच सर्व वागणं, बोलणं, प्रत्येकाला भेटणं, प्रत्येकाच्या सुखदुःखात जाणं, विकासाचे कामं करणं, जागेवर प्रश्न सोडवणे, ही जी पद्धत त्यावेळेस होती तीच आहे. त्यावेळेस फक्त काही बंधनं होते,
काम करताना काही अडचणी होत्या. आज काही बंधनं राहिले नाही. प्रत्यक्ष जागेवरती मिनिटाचं काम म्हणजे घंटो का काम मिनिटो में अशी पद्धत सध्या माझ्याकडे सुरू आहे. तुम्ही आधी जसं म्हणालात, आधी तुमच्यासमोर चॅलेंज होते, तुम्हाला बोलता येत नव्हतं किंवा तुमची सत्ता नव्हती, तुम्ही विरोधात होतात, ते चॅलेंज होते. आणि आता इथून पुढे आमदार असताना काही चॅलेंज आहे तुमच्यासमोर? नाही, आमदार असताना चॅलेंज एवढंच आहे का 40 वर्षापासून ज्यांनी फक्त पाण्यावरती दुर्दैवीपणे राजकारण केलं, प्रत्येक निवडणूक आल्यानंतर पाणी देण्याचा प्रत्येक भागातील लोकांना विश्वास दाखवला गेला, परंतु त्यामध्ये ते कुठंतरी अपयशी ठरले होते. म्हणून मला संधी मिळाली आणि सांगायला आनंद होईल. मी म्हणत नाही मी निळवंड बांधलं, मी काय केलं, पण माझ्या कार्यकाळामध्ये मी पाणी घरातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. शेतात पाणी येण्याचा प्रयत्न केला. भोजापूर चारीचा विषय गेल्या कित्येक वर्षापासून भोजापूर चारीचं काम प्रलंबित होतं. लोक सांगतात, यापूर्वीचे आमदार सांगत होते टेकाडे पाणी येणार नाही. मग आता टेकाड कुठं गेलं? आपल्याकडे इच्छाशक्ती असेल तर आपण पाणी देऊ शकतो. आज तुम्ही बघा, जा आमच्या त्या तळेगाव निमोन भागातील लोकांकडं तुम्ही भेटा, तुम्ही विचारा. म्हणजे असा अनोळखी माणसाला भेटा, ओळखीच्या माणसाला भेटा, विचारा त्याला काय परिस्थिती. परिवर्तन ते लोक तुम्हाला सांगतील. परंतु मला राजकारण करताना मी ही काळजी घेतो, निवडणुकीपुरतं राजकारण करायचं असतं आणि मी ते केलं आहे. आता मी ज्यांनी मतदान दिलं आहे त्यांचंही काम करतो, ज्यांनी नाही दिलं त्यांचं बी काम करतो. कारण मी ह्या मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर दिल्यानंतर माझा 100% पुरेपूर प्रयत्न आहे का प्रत्येकाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचा, पाणी देण्याचा. त्याच्यात राहिलेले आता टँकर चालू होते इतके वर्ष, 17 वर्ष मंत्री होते तुम्ही. 17 वर्ष मंत्री असताना तुम्हाला या मतदारसंघामध्ये टँकर आजपर्यंत म्हणजे माझी निवडणुकीच्या आधीपर्यंत मी पाहिले टँकर महिला आमच्या डोक्यावर हंडा घेऊन पाणी महिला भगिनी जात होत्या. ही वेळ का? 40 वर्ष जर तुमच्याकडे सत्ता आहे तर मग तुम्ही बरोबरी करता बारामतीची, तुम्ही बरोबरी करता इतर ठिकाणची, मग त्यांच्या बरोबरीने तुम्ही का नाही केलं? फक्त संगमनेरात येणारे जाणारे रस्ते किंवा तुमच्या 2 शिक्षण संस्था म्हणजे संगमनेरचा विकास झाला असं होत नाही, किंवा 4 इमारती मोठ्या बांधल्या म्हणजे विकास होत नाही. विकास करण्यासाठी त्या कार्यालयातील कर्मचारी असेल, ती यंत्रणा असेल, त्यांनी सुद्धा जनतेला आपलेपणाची भूमिका वागणूक दिली तर तो कुठंतरी न्याय दिल्यासारखा प्रयत्न होतो. तुम्ही पाण्याचा विषय काढलाय म्हणूनच निळवंडेची चर्चा आहे सध्या. निळवंडेचा विषय नेमका कुणी मार्गी लावला? राधाकृष्ण विखे बोलतात तो त्यांच्या काळातला आहे, बाळासाहेब थोरात स्वतः त्याचं श्रेय घेतात. तुम्ही कार्यकर्ता म्हणून त्या काळापासून बघताय, 95 पासून कुणी हा विषय नेमका मार्गी लावला? सुरुवात तर याची स्वर्गीय बी.जे. घाताळ पाटलांनी माळादेवीच्या माध्यमातून केली होती. दुर्दैवाने त्यावेळेसच्या राजकीय लोकांनी ते ठिकाण बदलून निळवंडे केलं. त्या काळाला खराब गती 1995 मध्ये ज्यावेळेस आपलं महायुतीचं सरकार आलं होतं, मुख्यमंत्री जोशी साहेब होते आणि आदरणीय उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे साहेब होते, त्यावेळेस खरी त्या धरणाला गती मिळाली. त्यानंतर मग ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्या पद्धतीने सत्ता असताना प्रयत्न केला. आता काहींनी सत्तेच्या माध्यमातून निळवंडे धरणाच्या कामाच्या माध्यमातून स्वतःच्या शिक्षण संस्थांचा विकास केला. संगमनेरातून वाळू गेली, खडी गेली, दगड गेली, ठेकेदाराकडून संस्था बांधून घेतल्या. नंतरच्या कालावधीमध्ये पुन्हा ज्यावेळेस महायुतीचं सरकार आलं 2014 मध्ये, आत्ताचे लोकप्रिय मुख्यमंत्री त्यावेळेसचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल, यांनी त्यासाठी प्रयत्न केले. त्यावेळेस आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब विरोधी पक्षनेते होते, त्यांनी सुद्धा त्यासाठी सकारात्मक पाऊल पुढे उचलून निळवंडे धरणाचं काम प्रगतीपथावर कसं होईल, कालव्याचं काम कसं होईल यासाठी प्रयत्न केले. मला आठवतं शिर्डी संस्थांकडून सुद्धा काही पैसे देण्याचा विषय आला तर त्यावेळेस याच लोकांनी विरोध केला होता असं मला ओझरता आठवतं. आणि त्यानंतर सुद्धा पुन्हा ज्यावेळेस विखे पाटील मंत्री झाले त्यावेळेस खरी ह्या धरणाला गती मिळाली. आदरणीय मोदी साहेब सुद्धा तिथं आले, त्यांनी याचं आणि केंद्र सरकारचा बी त्याच्यामध्ये मोठा निधी आहे. गेल्या 2014 पासून केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार काम करतंय, राज्यामध्ये महायुतीचं सरकार काम करतंय. त्यामुळं हे कोणा एकाचं श्रेय म्हणणं किंवा स्वतःला जलनायक म्हणून घेणं, अहो जलनायक ज्यावेळेस हे स्वतःला म्हणतात त्यावेळेस ग्रामीण भागात जा, फिरा, ग्राउंड रिपोर्ट घ्या, खलनायक म्हणून लोक यांना ओळखतात. जलनायक कुणी म्हणत नाही यांना, हे स्वयंघोषित जलनायक. कारखान्याच्या सभासदांच्या पैशातून स्वतःचे गावागावामध्ये फ्लेक्स लावायचे, स्वतःचीच लाल करायची, हा कार्यक्रम या संगमनेरमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून सुरू आहे आणि आत्तासुद्धा तो चालला आहे. पण आम्ही जनतेच्या मनामनामध्ये काम करतोय, त्यामुळं आम्हाला ती गरज पडली नाही. यांनी प्रयत्न केला पाहिजे. कारखान्याचा जो शेतकऱ्यांचा पैसा आहे यांनी शेतकऱ्यांना बोनस स्वरूपात दिला पाहिजे. पण या जाहिरातबाजीवरती आणि यांच्या सभा मटणाच्या पंक्ती
उठवण्यापेक्षा यांनी आमच्या शेतकरी जे ऊस उत्पादक आहेत, अनुत्पादक आहेत, त्यांना बोनसमध्ये वाढीव मदत देणं गरजेचं राहील. तुम्ही सतत गुंडगिरी दहशत म्हणत असतात. ही गुंडगिरी दहशत जेव्हा तुम्ही म्हणता, नेमकं तुमचं कोणत्या घटनांकडे बोट असतं, कोणत्या उदाहरणांकडे तुमचं बोट असतं? कितीतरी उदाहरणं देता येतील संगमनेरमध्ये. म्हणजे आजपर्यंत इतक्या भयंकर घटना घडल्यात. इथल्या मुली महिला सुरक्षित नव्हत्या. लव जिहादचे कितीतरी प्रकरणं संगमनेरमध्ये झाले. त्यावेळेस हे कुठं होते? कत्तलखाने चालू होते. कत्तलखान्याचे फ्लेक्स, कत्तलखाने चालकांचे फ्लेक्स लागायचे, त्याच्यावर यांचे फोटो होते. कत्तलखाने पुरस्कृत कोण होते? अमोल खताळ 8 महिन्यापूर्वी आमदार झाला. आमदार झाल्या पहिले कत्तलखाने उद्ध्वस्त केले. आज जबाबदारीने सांगतो, संगमनेर शहरात 0% म्हणजे पूर्णतः कत्तलखाने बंद केलेत. क्वचित एखादा चुकून माकून घरात कत्तल करत असेल तर ते सुद्धा शोधण्यासंदर्भात पोलीस प्रशासनाला सूचना दिल्यात. अधिवेशनात 3 अधिवेशनामध्ये कत्तलखान्याचा संगमनेरचा विषय मी मांडला. म्हणजे 8 महिन्यात, या 8 महिन्यामध्ये प्रत्येक अधिवेशनामध्ये मी कत्तलखान्यावर बोललोय आणि त्याचंच कुठंतरी मला यश मिळालं आणि आज संगमनेरातील कत्तलखाने बंद पडलेत. परंतु हे कत्तलखाने 40 वर्ष कोणाच्या आशीर्वादाने चालू होते? गो हत्याचं पाप कुणी घेतलं याचा बी त्यांनी विचार केला. म्हणजे आता 8 महिन्यापर्यंत संगमनेर शहरात गाय बैल यांची कत्तल होत होती. सर्रास कत्तल होत होती. सर्रास कत्तल होत होती. पोलिसांवरती हमले होत होते. त्याच दिल्ली नाका परिसरामध्ये पोलिसांवरती हमले झाले. येणाऱ्या निंबाळे चौफुलीवर निवडणुकीच्या आधी एका मुलीवरती हमला झाला. तिच्या वडिलांवर हमला झाला. एका कोल्हेवाडी रोडला एका कुणाचे कार्यकर्ते, ज्या वेळेस या मुलीवरती निंबाळे चौफुलीवर हल्ला झाला, संध्याकाळी तिच्या घरी जाऊन ज्यावेळेस FIR दिली तर संध्याकाळी जाऊन कुणी सांगितलं ती FIR मागे घ्या आणि तुम्हाला त्रास होईल. तुम्ही खरं खोटं बघितलं पाहिजे. आणि खरं खोटं ज्यावेळेस तुम्ही त्या पदावर बसले होते त्यावेळेस न्यायनिवाडा करताना जसं सुरुवातीचे लोक म्हणतात का 100 निरपराध सुटले तरी चालेल, ते 100 अपराधी सुटले तरी चालेल, पण एक निरपराध व्यक्तीला शिक्षा झाली नाही पाहिजे. परंतु यांचं काम पोलिसांवर हमले झाले त्याच्यावर कारवाई करायची नाही. पोलीस अधिकारी हाणले, यांच्या कालावधीमध्ये तलाठी हाणले, महसूलच्या अधिकाऱ्यांना हमले झाले, यांनी काहीच केलं नाही. अहो, जर इथं पोलिसांवर हमले होत होते त्यावेळेस कारवाई होत नव्हती, तुम्ही सामान्य जनतेवरती काय, संगमनेर तालुक्यातील जनता काय भोगत असेल याचा विचार केलेला. तुम्ही दहशत गुंडगिरीच्या म्हणता नेहमी, आता तुमची काय उदाहरणं दिली, तर गेल्या 8 महिन्यात तुम्ही हे कसं मोडीत काढलं? कारण एक मोठी फळी 40 वर्षाचे आमदार असताना त्यांची होती, तर त्याच्यावर तुम्ही कसं काम केलं? नाही, ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल आला त्या दिवशी जनतेने मोकळा श्वास घेतला. जनता मोकळी झाली. आता जनता दहशत जुगारून टाकते. कोण? यांचेच कार्यकर्ते गावागावामध्ये दादागिरी दहशत करायचे. हे आता आरेला कार्य करायला लागले, कायद्याचं राज्य सांगायला लागले. आणि जर चुकीचं कुठं घडलं तर मी सुद्धा प्रशासनाला सूचना दिल्यात. माझ्या तालुक्यात मतदारसंघामध्ये चुकीचं कुठं काही घडलं, कोणावर अन्याय झाला, खात्री न करता जर तुम्ही राजकीय उद्देशातून काही गोष्टी केल्या तर तुम्हाला सुद्धा कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल. कारण माझ्यावरती सुद्धा महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असेल, आदरणीय अजितदादा पवार असतील आणि आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल, यांच्या तालमीत मी तयार झालेला माणूस आहे. त्यामुळं मला खात्री आहे संगमनेरमध्ये बऱ्यापैकी हे प्रमाण थांबलं आहे. त्यामुळं भविष्यात असा काही प्रकार होईल असं मला वाटत नाही. तुम्ही तर कत्तलखाने म्हणालात की मी आमदार झाल्यानंतर पूर्ण कत्तलखाने बंद केले. तुम्ही जेव्हा कत्तलखान्यांचा पहिला प्रश्न मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्यासमोर मांडला असेल तर त्यांची काय रिॲक्शन होती या प्रकरणावर? नाही, त्यांनासुद्धा यापूर्वीच्या कल्पना होत्या संगमनेरमध्ये काय चालतंय, कसं तंय. परंतु दुर्दैवाने त्यावेळेस एक आभासी चित्र निर्माण झालं होतं. थोरात हे खूप मोठे नेते आहेत, खूप मोठं प्रस्थान आहे. आणि ज्यावेळेस मी कत्तलखान्याचे विषय मांडले, ज्यावेळेस पुन्हा मुंबई नाशिकला कुठेही कारवाई झाल्या गाड्यांच्या, तर ते लोक सांगायचे की आम्ही संगमनेरातून आलो. त्यावेळेस आम्हाला संगमनेरकरांना अतिशय लज्जेची म्हणजे अपमानास्पद वागणूक वाटायचं. का रे, कुठे व्हिडिओ आला सोशल मीडियावरती का गाडी धरलेली बजरंग दलाचे मुलं असेल किंवा कुणी असेल हिंदुत्ववादी, ते ज्यावेळेस ते गाडी धरायचे आणि व्हिडिओ काढून सांगायचे संगमनेर नावायचं. मी ज्यावेळेस हा प्रश्न टाकला त्यावेळेस त्यांना बी वाटलं अरे हा खरंच एवढं भयंकर परिस्थिती. कारण ज्यावेळेस त्यांनी त्याच्यात खोलात गेल्यानंतर वास्तव बघितलं तर संगमनेरातून 5-5, 10-10 आयशर गाड्या मोठ्या रोज गोमांस जात होतं. तर सरकारची भूमिका ठाम आहे. जो गोवंश कायदा झाला आहे 2015-16 त्यानुसार कारवाई होणं अपेक्षित होतं. परंतु
यापूर्वी तालुक्यात कधी झालंच नाही, कारण त्यांना आशीर्वाद होता, राजकीय आशीर्वाद होता. माझ्या कार्यकाळामध्ये आज तुम्ही उघड जाऊन बघा, कुठे विचारा, अजिबात सर्व सांगतील तुम्हाला कत्तलखाने बंद झालेत, 100% बंद. तुमच्या संगमनेरच्या आजूबाजूची जी काही गावं आहेत, समजा पुराणसारखं गाव असेल, या भागात गायींचे खूप मोठ्या प्रमाणात व्यापार होतात, म्हणजे शेतकरी त्या गाया विकत घेतात. पण या गाया 100% सुरक्षित आहेत याची खातरजमा करताय तुम्ही? नाही, आता याच्यामध्ये काय झालं होतं का, जे शेतकरी आहेत, शेतकरी कुरणचे व्यापारीसुद्धा हे गायांची, दुधाळ गाई असेल, बाकीच्या असेल, याची खरेदी विक्री करत होते. आता संगमनेर बाजार समितीमध्ये सुद्धा त्याचा जनावरांचा बाजार भरला जातो. दुर्दैवाने यापूर्वी काय झालं, सर्रासपणे विक्री होत होती. त्यातून विक्री झाल्यानंतर त्या जनावरांचं काय होत होतं याचे कोणी बघितलं जात नव्हतं. आज बघा तुम्ही, आज बऱ्यापैकी त्याच्यावरती सुद्धा अंकुश आलाय. जनावर शेतकरी सुद्धा काही गोष्टी आता समजून घ्यायला लागले. आणि निश्चितच येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये अजून प्रबोधन करून शेतकरी सुद्धा आपल्या प्रवाहात येतील अशी मला खात्री आहे. तुमच्यावर एक आरोप होतोय की तुम्ही आमदार झाल्यानंतर इथल्या तरुणांना काहीतरी योग्य मार्गाला लावणं अपेक्षित होतं, त्यांच्या हाताला काम देणं अपेक्षित होतं, पण घुलेवाडीसारख्या घटनांनी इथला तरुण वेगळ्याच घटनांमध्ये गुंतला जातो, याचा आरोप तुमच्यावर होतोय. नाही, आरोप करणाऱ्यांच्या बौद्धिक पातळीची निश्चितच तपासणी होणं गरजेचं आहे. मला 8च महिने आले हो. मुलाला जन्माला यायला 9 महिने लागतात. मी तर 8 महिन्यामध्ये खूप काही केलं आहे. सर्वात प्रथम तर तुमची दादागिरी, दहशत मोडून काढली. दुसरा मुद्दा, आज गुलेवाडीचा तुम्ही विषय काढला. आता गुलेवाडीमध्ये कीर्तनकारांवरती, कीर्तनात व्यत्यय आणणारे, महाराजांवर धावून जाणारे किंवा महाराजांची गाडी फोडणारे तुमचे PA होते हो. तुमच्या व्हॉट्सअपवर आदल्या दिवशी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी कीर्तनाला या म्हणून मेसेज फिरले हो. 4 दिवस आधी कीर्तन होतं, 2 दिवस आधी कीर्तन होतं, त्याच्यात नाही कर्मचारी बोलले संग्राम बापू भंडारे महाराज येणार म्हणून त्या दिवशी काय फिरले. मी कुठल्याही तरुणाला, तरुण जागृत झाला आहे, त्याला आपलं हित कळायला लागलं. यापूर्वीचा तरुण तुमच्या कारखान्यात दूध संघात 5,000 कामाला तुम्ही ठेवत होते आणि त्याला दरवर्षी तुला परमनंट करतो म्हणून सांगत होते आणि त्याचं आयुष्य संपून जात होतं. आज कितीतरी पालक आहेत, असे माझे रिलेटिव्ह आहेत, कितीतरी मी ओळखतो लोक, असे लोक आहेत का जे सांगताय भाऊ आम्ही 10-10 हजारावर काम करून आयुष्य संपलं आमचं, पण आमचे पोरं, आम्ही इकडे शेतात काम करायचं, तिथं काम करायचं, कर्ज काढून पोरं शिकवले. आज आमचे पोरं IT मध्ये 50-50 हजार, लाख 2-2 लाख पगार घेत आहे. आज आम्हाला कळालं का आम्ही घाण्याच्या बैलासारखे किती दिवस तिथं, बरं नुसतं कारखान्यात दूध संघात काम नाही, निवडणुका आल्या का चालले, प्रत्येकाला गाव वाटून दिलं. मग ती नगर लोकसभेची निवडणूक आली का संगमनेरचेच कारखान्याचे, दूध संघाचे लोक, पदवीधरची निवडणूक आली का इथूनच लोक. हे विटले होते. मी माझ्या यापूर्वीच्या मुलाखतीतच सांगितलं का ह्या लोकांचं सुद्धा माझ्या निवडीमध्ये, मला मतदानामध्ये मोठं योगदान आहे. आज सुद्धा बघा, कळालंय मला, संगमनेरमध्ये मोर्चा निघतोय. त्या मोर्चाला सुद्धा कोण आहेत? कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला फोन करून सांगितले, भाऊ आता काहीतरी करा, हे थांबवा तुम्ही कुठंतरी, आता आम्ही खरंच थकलोय. हे चुकीच्या पद्धतीने दरवेळेस चाललंय. फक्त माणसं बोलवायचे, गर्दी करायची, कशासाठी? काय दाखवायचं काय तुम्हाला? आणि माझ्या कार्यकाळामध्ये मी जबाबदारीने सांगतो, आज रावसाहेब घुगेसारखा युवक संगमनेरला आलाय, IT सेक्टरमध्ये काम करतोय. तिथं त्यांनी 600-700 मुलांना रोजगार देण्याचा प्रयत्न केलाय. मी मागील आठवड्यात त्यांच्या कार्यक्रमाला जाऊन आलो. त्या माणसाला सुद्धा खूप त्रास देण्याचा प्रयत्न झाला. आणतोय, मला वेळ तर द्या. आज MIDC संगमनेरमध्ये मी आणतोय. तुम्ही 40 वर्षात नाही आणली, मी आणून दाखवतो. शब्द दिलाय मी जनतेला, मी आणून दाखवतो. मी आरोग्याचे प्रश्न सोडवतोय. तरुणांना रोजगार मिळेल. तरुणांना रोजगार देण्याबरोबर माझा प्राधान्य आहे का उद्या ते उद्योजक बनले पाहिजे. तुमच्याकडे गुलाम नाही ठेवायचे मला. तुम्ही आजपर्यंत 40 वर्ष लोक गुलाम ठेवले, तरुण गुलाम ठेवले, पण झालं काय? आज तरुणांना तुम्ही दाबायचा प्रयत्न करताय, तरुण तुमच्या हातात राहिले नाही. म्हणून तुम्ही दुःखातून, द्वेषातून हे आरोप करताय. त्या दिवशी जो प्रकार घडला त्याचा तुमच्याकडे काय रिपोर्ट आला? नेमकं ते का घडलं, त्याची काही पार्श्वभूमी होती का? संग्राम बाबूंनाच का टार्गेट केलं गेलं? नाही, मी गुलेवाडीच्या तरुणांकडून मला जी माहिती मिळाली, नागरिकांकडून जी माहिती मिळाली, तर सप्ताह प्रत्येक गावामध्ये बसतो, श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक गावात बसतो. तसा गुलेवाडीचे बी कोण महाराज आणायचे, काय आणायचे, सप्ताह कमिटी ग्रामस्थ मिळून ठरवत असतात. तर मला माहिती मिळालेली अशी का त्या दिवशी सुरुवातीला जेव्हा बैठक झाली तेव्हा संग्राम बापू भंडाऱ्यांना बोलवायचं म्हणून ती बैठक झाली. तर त्या बैठकीतच या लोकांनी विरोध केला का महाराज आलेच नाही पाहिजे. पण तरी या तरुणांनी आग्रह धरला, तुम्ही तुमच्या विचारचे महाराज आणताय, आम्ही आमच्या विचारचे आणतोय, ते येतील.
त्यांच्या पद्धतीने कीर्तन करतील, प्रवचन करतील, प्रबोधन करतील, निघून जातील. एवढा विषय झाल्यानंतर ते मान्य झालं. परंतु नंतर ज्या पद्धतीने त्यांची तारीख ठरली, वेळ आली आणि मी सुद्धा त्या दिवशी गेलो होतो. मी तालुक्यातील प्रत्येक गावच्या सप्ताहाला जिथं मला बोलावता गावागावामध्ये जात असतो. गुलेवाडीला सुद्धा मला वाटतं 8:45-9 वाजता मी गेलो तिथं. परंतु मला पुढं कार्यक्रम असल्यामुळं मी गेलो, महाराजांचं दर्शन घेतलं, हार टाकला आणि त्यांची रजा घेतली का मला पुढील कार्यक्रमाला जायचं आहे. कारण माझं कार्यक्षेत्र, मी राहायला सुद्धा आज गुलेवाडीत आहे. परंतु यांना दुःख काय झालं का एक हिंदुत्ववादी विचाराचा महाराज किंवा प्रबोधनकार गुलेवाडी, जिथं यांचा कारखाना, दूध संघ, यांच्या सगळ्या शिक्षण संस्था, हे स्वतःचं तिथं कार्यक्षेत्रात एखादा, यापूर्वी तिथं कोणी येत नव्हतं, पण तिथं येऊन जर चुकून आपल्यावरती काही बोलले तर काय होईल, ही भीती त्यांना असावी. त्यांना वाटलं आमदारावर बोलतील. महाराज लोक ज्या पद्धतीने हिंदुत्वाचं काम करतात त्यावेळेस हिंदुत्वावर काम करण्याविषयी बोलत असतील, पण गुलेवाडी या ठिकाणी माझ्या माहितीनुसार महाराजांचं पूर्ण मी कीर्तन ज्यावेळेस त्यांच्याकडून लिंक मिळवून घेतली त्या गावच्या तरुणांकडून, त्याच्यामध्ये महाराजांनी कुठेही उल्लेख केलेला ना आमदार खताळांचा उल्लेख केला, ना मंत्री महोदय विखे पाटलांचा उल्लेख केला. परंतु जी घटना घडली त्यामध्ये महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा महिमा सांगत असताना कशा पद्धतीने अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, औरंगजेब यांच्यावर बोलले, त्यावेळेस कुठंतरी हे व्यथित झाले. आणि मग ते कीर्तनात तुम्ही अभंगावर बोला, याच्यावर बोला. प्रत्येक महाराजाची ज्यावेळेस कीर्तनाला येतो त्यावेळेस एक पद्धत वेगळी असते. काही महाराज अर्धा तास अभंगावर बोलता, देशावर बोलता, महिलांवर बोलता, प्रबोधनावर बोलता. कारण कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची परंपरा पुढे नेण्याबरोबरच आपला जो काही आत्ताची पिढी आहे यांना सुद्धा त्या प्रवाहात आणणं ते अपेक्षित असतं, त्यानुसार ते करत असतील. आता दुसऱ्या दिवशी घटना घडल्यानंतर बघा, माजी आमदारांनी खात्री केली नाही आणि देऊन टाकलं का महाराज राजकीय याच्यावर बोलल्यामुळं तो उद्रेक झाला आणि महाराजांच्या विषयी चुकीच्या बातम्या, माझ्याविषयी चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या आणि काही चॅनलला दिल्या गेलं. त्या चॅनलवाल्याने आमचे संपर्क साधला का आमच्याकडे चुकीचे व्हिडिओ आल्यामुळं आम्हाला ते प्रसारित करावं लागले. जी घटना 2 महिन्यापूर्वी दावल मलिक बाबांची जोरवे येथे यात्रा असताना कीर्तनाचा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमासाठी आदरणीय आमच्या नेत्या शालिनीताई विखे पाटील होत्या आणि माझी मिसेस नीलम खताळ त्या कार्यक्रमासाठी होती. त्यावेळेस महाराजांनी तिथं विखे साहेबांचा माझा नामोल्लेख केला होता. ते जोरवे गाव यांचं मूळ गाव, जन्मभूमी ते आणि गुलेवाडी कर्मभूमी. मग जन्मभूमीत आमदाराचं नाव घेतल्याचं बी दुःख त्यांना असू शकतं. आणि महाराजांनी जसं तुम्ही मला मगाशी म्हटला का मी आमदार झाल्यानंतर तुम्ही माझा इंटरव्ह्यू घ्यायला आले होते, तसाच प्रकार महाराजांकडून मला वाटतं निफाड या ठिकाणी का कुठंतरी कीर्तनामध्ये महाराजांनी उदाहरण दिलं होतं का एक कशा प्रकारे हिंदुत्वादी विचाराचा माणूस आमदार होऊ शकतो. याचं उदाहरण पाहायचं तुम्ही संगमनेर बघा. हे काही वेगळं नाही. महाराज प्रत्येक ठिकाणी संग्राम बापू भंडारे असो किंवा इतर महाराज असो हे उदाहरण देतातच. आता थोरातांना दुःख झालं, पण थोरातांच्या विषयी बोलणारे बी महाराज आम्हाला सापडले. आम्ही लगेच आमच्या कार्यकर्त्यांनी किंवा आम्ही लोकांनी तिथं विरोध नाही केला, आम्ही त्यांचे कीर्तन बंद नाही पाडले किंवा आम्ही त्यांच्यावर धावून गेलो नाही. ही कुठंतरी मानसिकता पराभवानंतर व्यथित झालेले, त्यामुळं कुठंतरी स्वतःचा राजकीय अजेंडा चुकीच्या पद्धतीचा राबून पुढे येण्याचा ते प्रयत्न करता असं मला वाटतं. तुम्ही जेव्हा थोरातांवर बोलतो आपण किंवा तुमचे समर्थक बोलतात, थोरातांचा हिंदुत्वाला विरोध आहे हे कशावरून म्हणता तुम्ही? म्हणजे काय उदाहरणं देता येतील तुम्हाला? हे मी म्हणण्यापेक्षा ही संगमनेरातील जनता म्हणते, महाराष्ट्र म्हणतोय. किती उदाहरणं पाहिजे? ज्यावेळेस पोलिसांवर हमले होता त्यावेळेस थोरात काय करत होते? ज्यावेळेस सकल हिंदू समाजाचा संगमनेरमध्ये मोर्चा निघाला होता त्यावेळेस यांनी पत्रक काढलं होतं मोर्चात सहभागी होऊ नका म्हणून. आम्हाला ज्यावेळेस आम्ही आंदोलनात सहभागी होतो तर आमच्यावरती अतिशय खालच्या पातळीवरती दंगलखोर म्हणून आमचा उल्लेख केला गेला होता. हिंदू मुलींना मारहाण झाल्यानंतर लवजिहादच्या वेळेस हे गप्प का बसता? मग प्रत्येक हिंदूवर अन्याय होता आणि हे गप्प का? आज मोर्चा काढताय, यापूर्वी त्यांनी मोर्चे का नाही काढले? तुमच्या मुली सेफ नव्हत्या, तुमच्या लोकांना मारहाण होत होती, त्यावेळेस तुम्ही बोलले का नाही? त्यामुळं मी बोलण्याची गरज नाही, पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आज सुद्धा मोर्चाची परिस्थिती काय आहे. लोक धरू आणलेत, गाड्या पाठू आणलेत. बघा तिथं लोक सांगतील तुम्हाला, सोशल मीडियावरती लोक सांगताय. त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पोस्ट वाचल्या मी
जे त्यांच्या संस्थेत काम करणार त्यांच्या पोस्ट आहे, साहेब तुम्ही चुकले, महाराजांच्या कार्यक्रमात व्यत्यय आणणाऱ्यांच्या बाजून तुम्ही नव्हतं यायचं. उघड उघड त्यांनी बोलायचं होतं. चूक झाली असेल त्या लोकांची मी त्यांना समज देतो आणि थांबतो. परंतु त्यांना त्याचं राजकीय भांडवल करायचं होतं. ते म्हणता शांततेने विरोध केला, काहीतरी वाक्य वापरलंय त्यांनी, शांततेच्या मार्गाने. शांततेच्या मार्गाने विरोध केला. शिवीगाळ करणं शांततेच्या मार्गाने म्हणता येईल, महाराजांवर धावून जाणं शांततेच्या मार्गाने म्हणता येईल. तुम्हाला अडचण होती, कीर्तन संपल्यानंतर तुम्ही महाराजांना भेटून चर्चा करू शकत होता. पण आज स्वतःला पुरोगामी समजायचं, समाजवादी समजायचं, कैवारी समजायचं आणि तुमच्याच बगलवाच्यांकडून, तुमच्याच पियेकडून महाराजांवर हमले करायचे आणि लगेच सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा. एकदा बाहेर या, पराभवातून बाहेर या, भावी मुख्यमंत्रीचे जे स्वप्न पाहत होते त्याच्यातून बाहेर या आणि ग्राउंडवर बघा. मग तुम्हाला कळेल का तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला काय सांगताय आणि तुम्ही काय बोलताय आणि तुम्ही काय पुढं चाललाय. एक प्रकारे मुलाखत देऊन त्यांनी चिथवण्याचा चिघळवण्याचा प्रयत्न केला असं मी म्हणेल. पण हे झालं थोरातांच्या भूमिकेविषयी. पण जेव्हा संग्राम बापू बोलले की आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल, तर त्या भूमिकेचंही समर्थन करता तुम्ही? नाही, मी कुठल्या भूमिकेचं समर्थन करणार नाही. परंतु ही सुरुवात का झाली? जर महाराज कीर्तन करून निघून गेले असते तर पुढं काही घडलं असतं का? दुर्दैवाने जर संग्राम बापू सारख्या महाराजांवर असं काही वक्तव्य करण्याची वेळ येत असेल तर ही बी निश्चित दुर्दैवी बाब आहे. हे वक्तव्य का केलं, कुठल्या विषयातून केलं गेलं, का केलं गेलं याचा बी विचार केला गेला पाहिजे. मी समर्थन अजिबात करणार नाही, परंतु या वक्तव्याला तुम्ही परावृत्त केलं गेलं असं मी म्हणेल. या सगळ्यानंतर थोरातांच्या समर्थनार्थ त्यांचे भाचे सत्यजित तांबेने एक पोस्ट टाकली होती की थोरातांच्या इथे ज्या 5 संस्था इथे आहेत संगमनेरात त्याच्यापैकी फक्त एकच थोरातांची आहे. थोरातांचं इथलं वर्चस्वाविषयी सतत बोललं जातं, पण थोरातांनी इथल्या लोकांना मोठं केलं, सामान्य जनतेला मोठं केलं आणि त्यांच्याविषयी या पद्धतीने बोललं जातं आहे याचा त्यांनी निषेध केला होता. भाचा काही चुकीचा बोलला नाही ना, भाचाबरोबर बोलला ना, मोठं केलं ना थोरातनी, पण बगल बच्चांना केलं, बहिणीला नगराध्यक्ष केलं, मेवण्याला आमदार केलं, भाच्याला आमदार केलं, जावयाला चेअरमन केलं, दूध संघाचं कारखान्यात स्वतः चेअरमन झाले, स्वतःच्या भावाला डायरेक्टर केलं ना, दुसरं कोणाला केलं हो? आणि कॉलेजबाबत बोलत असाल तर माझ्या माहितीनुसार जे जे कॉलेज आहेत ते कॉलेज त्या लोकांनी स्वकर्तृत्वाने पुढे केले. तुमचं काय योगदान आहे हो त्याच्यामध्ये? यांचं काय योगदान आहे? यांचं फक्त एवढंच, मी केलं, मी केलं, मी केलं, मी केलं. हा मी पण अजून जायला तयार नाही. पराभवानंतर ज्यावेळेस मला बघितला मी सुद्धा तो व्हिडिओ, पराभवानंतर ज्यावेळेस लोकांना सामोरं गेले तर तुम्हाला काय समजायला पाहिजे होतं, तुम्ही जे पाणी पिताय ते मी दिलंय पाणी, मी. अरे हा मीपणा कुठं? तुम्ही कुठून दिलं पाणी? सरकारच्या जे जनता टॅक्स भरती त्या टॅक्सवर सरकार चालतं आणि त्या सरकारच्या माध्यमातून आलं. जोपर्यंत तुम्ही हा मीपणा सोडत नाही तोपर्यंत काही नाही. यांनी दिलं म्हणून यांनी किती प्रामाणिक दिलं आणि कोणाला दिलं याचं विश्लेषण लोकांनी केलं, याचं चिंतन लोकांनी केलं. म्हणून यांना लोकांनी सांगितलं का आता तुम्ही घरी बसा, आता आम्ही नवीन माणसाला संधी देतोय आणि त्याला काम करू द्या. राजकारणात हे चालूच राहणार. मला अडचणी निर्माण करा, मला बदनामी करा, माझ्यावरती ट्रोलिंग करा, ट्रॉलिंग करा, कोण करतंय, कुठं बसून करतंय, कोण मुलगा तो कम्प्युटर ऑपरेट करतोय याचं सुद्धा माझ्याकडे सर्व डिटेल्स. मी 2003 सायबर सुरू केलं होतं. मी IT सेक्टरातून आलो आहे, मला माहिती आहे ट्रोलिंग करणाऱ्याचा IP कसा काढायचा, ट्रोलिंग करणारा कोण आहे, त्याची आयडेंटिटी कशी काढायची, सर्व आहे. परंतु द्वेषाचं राजकारणचे माझ्यावरती संस्कार नाही. मी विकास करण्यासाठी मला लोकांनी निवडून दिलंय. 40 वर्षापासून जे विकास थांबला होता तो पूर्ण करण्यासाठी मला पुढाकार घ्यायचा आहे. त्यासाठी मी पुढे प्रयत्न सुरू ठेवले. तुम्ही फर्स्ट टाइमचे आमदार आहात, तुम्हाला लोकांनी याच कामासाठी निवडून दिलं आहे. म्हणून मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, कारण तुमच्यात काम करण्याची अजून खूप क्षमता बाकी आहे. तुमच्यात संगमनेरच्या तरुणांसाठी हिंदुत्व महत्त्वाचं आहे की त्यांच्या हाताला काम मिळणं? दोन्ही महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. लोकांना काम तर मिळणार, आज कोणी उपाशी नाही. प्रत्येकजण कुठंतरी फक्त काम छोटं मोठं याची तमाम बाळगता हेच तरुणांना तुम्ही सांगणं गरजेचं आहे ना. का तुम्ही रोजगारात या, तुम्ही व्यवसाय करा,
देतोय ना आम्ही MIDCच्या माध्यमातून देतोय, विविध क्षेत्रातून देतोय, कामं देतोय, छोटे मोठे व्यावसायिक घडवतोय, त्यांच्यासाठीचे कार्यक्रम घेतोय, प्रत्येकाला तरुणाला सांगतोय व्यसनापासून दूर राहा. आमच्याकडे व्यसनापासून दूर राहायचं सांगितलं जातं, लोकांकडे व्यसनाधीन तरुण निर्माण केले जात होते. आज दुःख एवढंच आहे हो, तरुण एक बरोबर नाही राहिला, ना मामाबरोबर राहिला ना भाच्याबरोबर राहिला. का नाही राहिला? जे यांच्या गाडीत बसून फिरत होते हे आज आमच्या बरोबर आहे. आम्ही काय वेगळं केलं? आम्ही फक्त प्रत्येकाला प्रेमाने विश्वासाने जिंकत पुढे चाललो. आणि हिंदुत्वाचं जर म्हणाल तर हिंदुत्व ही काळाची गरज आहे. हा अमोल खताळचा एकट्याचा अजेंडा नाही, हा देशाने स्वीकारलेला अजेंडा आहे. जे मुसलमान सुद्धा भारतात राहत आहे, भारतावर प्रेम करताय, आम्ही त्यांचा सुद्धा सन्मान करतो. आम्ही पण त्यांना त्यांच्या धर्माचा अभिमान आहे, तर आपण ज्या धर्मात जन्माला आलो त्याचा आपल्याला अभिमान का नसावा? मतासाठी माती खाणाऱ्यांमधले आम्ही नाही. त्यामुळं मी हिंदू आहे, मला हिंदूचा अभिमान आहे, मी हिंदू धर्माचं काम करतोय. पण मी हिंदू धर्माचं काम करताना आमदार झाल्यानंतर प्रत्येक समाजाच्या कार्यक्रमाला गेलो आहे. मुस्लिम समाजाच्या लोकांनी सुद्धा मला उरूस बोलवलं होतं, सैदबाव दर्ग्यावर गेलो, दर्शन घेतलं. तुमच्या आस्था, तुमच्या भावना तुमच्या जागी बरोबर, पण आमच्या भावना, आमच्या आस्था सुद्धा आमच्या जागी बरोबर राहिल्या पाहिजे. त्यामुळं तरुणांना निश्चित रोजगार बी मिळेल. तरुणांना आज हिंदुत्वादी का तरुण हिंदुत्वादाकडे पळाला? हा संगमनेरातच नाही वळाला, हा महाराष्ट्रात वळाला आहे. याचं बी विश्लेषण यांनी केलं पाहिजे. यांच्या ह्याच्यात दुटप्पी भूमिका होत्या आत्तापर्यंतच्या. यांना लोकसभेच्या वेळेस सगळं चाललं, मग महाराजांनी फतवे निघाले, त्यांना मतदान झालं, त्यावेळेस EVM चांगलं होतं, सगळं चांगलं होतं. पण विधानसभेला पराभव झाला. अरे तुम्ही तुमच्या नाकर्तेपणापायी पडले हे मान्य करायचं सोडून EVMवर आरोप करतील, दुसऱ्या गोष्टीवर आरोप करतील. पराभवानंतर जनतेत जा, सामोरे जा, चुकलं काय याचं आत्मपरीक्षण करा, विश्लेषण करा. केला, तोही प्रयत्न केला. तुम्ही EVMचा मुद्दा काढलाय म्हणून तुम्ही जेव्हा निवडून आला तेव्हा थोरातांनी त्यानंतर एक अर्ज दिला होता पैसे भरून निवडणूक आयोगाकडे की पुनर्मतमोजणी केली जावी काही VVPATची. तो काय मुद्दा होता? त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडं VVPATची पुन्हा मशीनची मोजणी संदर्भात काहीतरी 6-7.5 लाख रुपये भरले होते. परंतु तो सुद्धा त्यांनी माघार घेतली. कारण ज्यावेळेस त्यांनी भरले, ज्या गावातून मला मतदान चांगलं झालं होतं तिथले भरले, तेव्हा सोशल मीडियावर आलं होतं. मग कुरणमध्ये तुम्हाला जास्त मतं आहेत, आमदार खताळांना 100 मतं आहेत, तिथं तुम्हाला 2000 मतं आहे, मग तिथं बी टाका ना मोजायला. असे ज्या ज्या ठिकाणी त्यांना ज्यादा मतदान होतं तिथं टाकलं गेलं होतं. त्यामुळं हे कसं असतं समजू शकतो मी. पराभव झाल्यानंतर कार्यकर्ते आपल्याला सोडून जाता, त्यावेळेस कुठंतरी कार्यकर्त्यांना टिकवण्यासाठी काहीतरी स्टंटबाजी करावं लागते, आणि हा एक स्टंटबाजीचा प्रकार आहे, बाकी वेगळं काही नाही. एकीकडे राहुल गांधी EVMवर संशय घेत असताना यांनी सुद्धा EVMवर संशय घेतली, तो अर्ज केला होता. पण तो अर्ज परत मागे घेणं हा विरोधाभास आहे असं म्हणताय? नाही, आता काय झालं माहिती काय, काँग्रेसमध्ये राहुल गांधींसारखं नेतृत्व आल्यामुळंच 2014 पासून मोदी साहेब वन वे चाललेत. आमच्यासारखे तरुण आमदार होत आहे, त्याबद्दल राहुल गांधींचा आपण आभार मानले पाहिजे. राहुल गांधी जेवढ्या पद्धतीने लोकशाहीची थट्टा करतील, लोकशाहीचा अपमान करतील, तेवढंच लोक भरभरून आम्हा विरोधकांना मतं आणि मदत करत राहतील. तुम्ही फर्स्ट टाईम आमदार आहात, कामं मंजूर करून घेणं, त्याचा पाठपुरावा करणं हे एक आव्हानात्मक काम असून ते सातत्यपूर्ण काम आहे, सतत त्याच्यात ठेवावं लागतं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त मदत कोणाची होती? आदरणीय राधाकृष्ण विखे पाटलांची. कारण मी आमदार झाल्यानंतर बऱ्याच जणांना वाटलं होतं 5 वर्ष निघून जातील यांना आमदारकी कळेपर्यंत, पण आमदारकीची आत्ताचं अधिवेशन झालं असतं तुम्ही बघितलं असेल, सगळ्यात जास्त तारांकित आणि लक्षवेधी अमोल खताळनी मांडल्यात. तालुक्यातील प्रश्न असेल किंवा राज्याचा प्रश्न असेल त्याच्यात मी मांडला. तुकडाबंदी सारखा विषय मी सभागृहामध्ये मांडला. 50 लाख लोकांना त्याचा फायदा होतोय प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे. मैत्रीय संस्थेच्या माध्यमातून फसवणूक झाली होती, तो करोडो लोकांना फायदा होतोय. माझ्या संगमनेर मतदारसंघातील बाळासाहेब थोरातांच्या भगिनी ज्या इंदिरानगरमध्ये राहतात
पदवीधरच्या आमदारांची आईवडील ज्या भागात राहत आहे त्या भागातील पोकळस्थ नोंदी म्हणून बऱ्याच घरावरती विषय होता. तो महसूल मंत्री बावनकुळे साहेबांकडे मी मांडून तो विषय मी मार्गी लावला. काल माझी आदरणीय महसूल मंत्री महोदयांबरोबर बैठक झाली. संगमनेर तालुक्यातील 10 ते 15 गावं जे शहरालगत आहेत, मोठे गावं, त्या गावांमध्ये जुन्या काळात काही सावकारांचे नावं पुढं आले होते. त्या पोकळीस्थमध्ये नोंदी राहिलेल्या आहेत. तर त्या नोंदी रद्द करण्यासंदर्भातली बैठक लावली होती. त्यामध्ये सुद्धा सांगायला आपल्या माध्यमातून आनंद होईल, बावनकुळे साहेबांनी सुद्धा सकारात्मक घेऊन तो विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याबाबतचे अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. म्हणजे बघा, 7.5 वर्ष महसूल मंत्रीपद यांना मिळालं. यांचा भाचा सांगतोय आमदार का मी इंदिरानगरचा प्रश्न मार्गी लावला. अरे पण तुझा मामा 7.5 वर्ष महसूल मंत्री होता, आज बावनकुळे साहेब महसूल मंत्री आहे. महसूल मंत्र्यांना त्यावेळेस तेच अधिकार होते आणि आजही तेच अधिकार आहेत. परंतु दुर्दैवाने त्यावेळेस तुम्हाला करायचं नव्हतं. लोक रोज तुमच्या दारात आले पाहिजे. साध्या गोष्टीला तुम्हाला शिफारसी लागत होत्या. तो इंदिरानगरचा प्रश्न मी मार्गी लावला. मी मार्गी लावताना त्याच्यामध्ये ते लोक माझ्याकडे आले, त्यांनी सांगितल्यानंतर तो प्रश्न. आज कासारा दुमालातला एक विषय होता असाच. मी प्रश्न मांडला, पत्र दिलं आणि बैठक आयोजित करणार म्हणून सोशल मीडियावर आलं, तर ते लोक मला भेटायला आले. त्यामध्ये 80% लोक काँग्रेसचे होते. त्यांनी मला बोलून दाखवलं, पहिल्यांदा असा आमदार पाहिला आम्ही का आम्ही मागणी न करता आमचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. माझ्याकडे येऊन भेटून माझे आभार मानून गेले. हा विश्वास लोकांना पाहिजे साहेब. मी हे नाही पाहिलं तुम्ही माझ्याकडे आले तरच मी प्रश्न सोडवेल. मला जी प्रश्न माहिती आहे, मतदारसंघात फिरताना ज्या अडचणी लोकांच्या माहिती आहेत त्या समजून घेतोय, त्या पुढे नेऊन सोडवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि एकनाथ शिंदे जायंट किलर आमदाराला कसं बळ देतात? खूप मला एकनाथ शिंदे साहेबांची प्रत्येक जेवढे शिवसेनेचे मंत्री आहेत, ज्यावेळेस आमची मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मुंबईला एक बैठक झाली. त्या बैठकीत सर्व मंत्र्यांना समोर ठेवून मला उभं केलं आणि सांगितलं, याला ओळखता का? हा आपला जॉईंट किलर आमदार अमोल खताळ. याच्या बाबतीत सगळ्यांनी सहकार्याची भूमिका हात मोकळा ठेवायचा. प्रत्येक बाबतीत मी मुंबईला गेल्यानंतर माझ्या आजूबाजूला किती आमदार राहून द्या, कार्यकर्ते राहून द्या, शिंदे साहेबांनी जर मला बघितलं तर शिंदे साहेब पहिलं, अरे काय अमोल, काय आणलं, व्यवस्थित चाललंय ना, काही अडचण नाही ना, काही त्रास नाही ना, एवढी आस्थेने चौकशी करता. म्हणजे मी सांगतो, विखे पाटलांनी, विखे परिवारांनी, सुजयदादा विखे असेल, शालिनीताई असेल, राधाकृष्ण विखे पाटील असेल, यांनी मला संधी दिली म्हणून मी आमदार झालो. पण त्यानंतरची माझी जी काही वाटचाल शिवसेनेत चालू आहे, तर त्यासाठी आदरणीय शिंदे साहेब असेल, म्हणजे मला एका कुटुंबातील सदस्यासारखं मला कधी कधी गैवरून येतं, अरे काय कमवलं मी. म्हणजे ह्या जनतेने जे प्रेम दिलं, ह्या जनतेच्या प्रमाण आज शिंदेसाहेब प्रत्येक बाबतीत मी कुठलाही अर्ज दिला त्या अर्जावरती तत्काळ सकारात्मक काम होतं. निधीच्या बाबतीत सुद्धा मला कुठंच कमी नाही. मी फॉलोअप घेण्यासाठी आमचे मंत्री जबाबदारीने सांगतात, शिवसेनेचे भाजपचे मंत्री सांगतात, सगळ्यात चिकाटी माणूस असेल तर हा आमदार आहे. हा एखादा अर्ज दिल्यानंतर सारखा त्याचा फॉलोअप घेतो, सारखं विचारतो, कधी, किती दिवस, किती वेळ. हे माझी कामाची पद्धत वेगळी आहे. मला दिखाऊ काम नाही करायचं, शाश्वत काम करायचं. आणि शाश्वत काम कधी होऊ शकतं, जर तुम्ही त्या निरंतर प्रक्रियेमध्ये राहिला तर शाश्वत काम होऊ शकतं. आणि मला खात्री आहे, माझे सर्व जेवढे सहकारी आहेत, मी भारतीय जनता पार्टीचा विधानसभा निवडणूक प्रमुख होतो, त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेत्यांबरोबर माझे संबंध चांगले आहेत. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात 2003 झाल्यावेळेस झाली, त्यावेळेस मी राष्ट्रवादी विद्यार्थीतून अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो. आणि आज बघा, नियतीचा फेरा म्हणा, योगायोग म्हणा, ज्या 3 पक्षात मी काम केलं त्या 3ही पक्षांचे नेते आज सर्वोच्च स्थानी आहेत. म्हणजे फडणवीस साहेब मुख्यमंत्री, ज्या शिवसेना पक्षाचा आज मी आमदार आहे ते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब. त्यामुळे या तिघांकडे गेल्यानंतर मला निश्चित कामाच्या बाबतीत माझे लाड पुरवले जातात, असं मी या निमित्ताने म्हणाल. एकनाथ शिंदेविषयी बोलताना तुम्ही आता तुम्हाला गैवरून आलं, एकनाथ शिंदेसोबत एवढा इमोशनल टच एवढा 8 महिन्यात कसं काय बनला तुमचा? ज्या पद्धतीने माझा कौटुंबिक विखे पाटलांबरोबर स्नेह झाला, विखे पाटलांनी जीव लावला मला, माझ्या आत्तापर्यंतच्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये मला भेटलेले 2 देव माणूस मी म्हणाल. आणि ज्या वेळेस शिंदे साहेबांनी जो मान सन्मान देत आहे, विखे पाटलांनी दिला, तो आज शिवसेनामध्ये जो मान सन्मान दिला जातो, किंवा ज्या पद्धतीने साहेब प्रत्येक वेळेस माझ्या पाठीवर हात ठेवता, प्रत्येक वेळेस अमोल तू काय, तुला अडचण असेल सांग, तुला काय मदत पाहिजे ती सांग, सगळी करतो. म्हणजे ज्यावेळेस ते एवढं मला प्रेम देता,
आमचे सहकारी मित्र आमदार बी म्हणता, अरे अमोल काय जादू तू साहेबांवर केली. साहेब आम्हाला दुर्लक्ष थोडंफार करता, पण तुझ्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह असता. मधल्या काळात आमची शिवसेना पक्षाची एक मोठं अधिवेशन झालं, त्यामध्ये सुद्धा शिंदे साहेबांनी माझं उदाहरण दिलं. सर्व आमदार होते, मंत्री होते, खासदार होते, माजी महापौर होते, नगरसेवक होते, राष्ट्रीय कार्यकारिणीचे होते, प्रदेश कार्यकारिणीचे होते. राजकारणात आपलं उदाहरण दिलं जातं मोठमोठ्या अनुभवी लोकांना, नवीन येणाऱ्या लोकांना. त्यावेळेस जो आनंदाचा क्षण असतो आणि जी ऊर्जा मिळते काम करताना, जी सकारात्मकता येते, त्यामुळे येते. त्यामुळे शिंदे साहेबांचे खरंच मी सांगेल तुम्हाला, त्या माणसासारखा माणूस मी माझ्या आयुष्यात बघितला नाही. आलेल्या प्रत्येक अर्जाला स्वतः घेणार, स्वतः काम करणार, प्रत्येक मदतीला. मधी मी एक आमच्या संगमनेरमध्ये सोमन म्हणून सायकलपट्टू आहे, तर तिला मदतीची गरज होती, आर्थिक मदतीची. ते लोक माझ्याकडे आले, मी बोललो ठीक आहे, बोलतो. मी साहेबांना पत्र दिलं, साहेबांनी तत्काळ मदत करू सांगितलं आणि मदत बी केली. मी कितीतरी साहेबांच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रातील प्रश्न मार्गी लावले असेल, कितीतरी पेशंटला मदत केली असेल. त्यामुळं निश्चित मला साहेब जो जीव लावताय, त्यामुळे मी समाधानी. तुमच्यासाठी संगमनेरला येतात, काय अजेंडा आहे? संगमनेरला 24 तारखेला रविवारी शिंदे साहेब येत आहे. त्याबरोबर आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबसुद्धा आहेत, आदरणीय शंभूराजे देसाई साहेबसुद्धा आहेत. संगमनेरमध्ये ज्या मायबाप जनतेने, मतदारांनी एका कार्यकर्त्याला आमदार केलं आहे, शिवसेना पक्षाचा आमदार केलं आहे, तर त्या मतदारांचा आभार मानण्यासाठी साहेब संगमनेरला येत आहे. आणि जे माझं जनसंपर्क कार्यालय, महायुतीचं जनसंपर्क कार्यालय म्हणून जे सुरू केलं आहे, तर त्याचं उद्घाटनसुद्धा आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब व आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या हस्ते करून आपण एक आभाराचा कार्यक्रम घेतो आहे. त्यामुळे साहेबांचं खरंच खूप प्रेम आहे. मी जबाबदारीने सांगतो ना, अभिमानाने सांगतो, 60 आमदार आहेत शिवसेनेचे, पण 60मध्ये साहेब माझ्याकडे बघण्याचा साहेबांचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि माझ्यासाठी सुद्धा साहेबांचं खूप विशेष प्रेम मला जाणवतं. म्हणजे त्यांनी 2029 तयारी सुरू केली असं म्हणायचं? ते मला माहीत नाही, परंतु माझ्या मतदारांची तर तयारी, आणि मी स्वतःच चालू केली ना 29ची तयारी. कारण मला माहिती आहे ज्या स्पीडनी काम करणं अपेक्षित असतं राजकारणामध्ये. मी आता एवढे कार्यक्रम करतोय, प्रत्येकाच्या सुखात आहे, दुःखात आहे, शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेतोय, मुंबईला एक दिवस असतो, तरीसुद्धा टायमिंग ॲडजस्ट करून आपण करू शकतो सर्व काही. परंतु दुर्दैवाने यापूर्वी या तालुक्याने आमदारच पाहिला नव्हता. आता प्रत्येक गावागावामध्ये आमदार निर्माण केले आम्ही. प्रत्येक कार्यकर्ता अभिमानाने सांगतो, स्वाभिमानाने सांगतो, मी आमदार आहे. हेच कमवलं आपण. या 8 महिन्यांच्या काळामध्ये संगमनेरात वेगवेगळे कार्यक्रमाला तुम्ही रोज जाता, हे करता. निवडणुकीनंतर कधी बाळासाहेब थोरात तुम्ही आमने-सामने आलात? कधी भेट वगैरे झाली कार्यक्रमाच्या निमित्ताने? एक धांदरफळे ते शिवमहापौराण कथा होती, त्यावेळेस मी आधी गेलेलो होतो, ते नंतर आले होते. त्यावेळेस मी धार्मिक कार्यक्रम होता, तेवढीच भेट. बाकी त्यानंतर भेट नाही. भेटायची मला तरी आवश्यकता वाटली नाही. आता त्यामुळं मी काय माझ्या जनतेच्या सहवासात रोज असतो, त्यामुळे भेटायची मला तरी अजून आवश्यकता, अजून म्हणण्यापेक्षा भविष्यातही वाटणार नाही असं मला वाटतं. बाळासाहेब थोरात 40 वर्ष आमदार होते, पण संगमनेरमधली अशी कोणती कामं आहेत जी आजपर्यंत मिसिंग होती किंवा तुम्ही आता ते प्राधान्याने हातात घेतली आहेत? पाणी प्रश्न, तळेगाव निमोन असेल, साकूरपाठा भाग असेल, या भागात पिण्याचाच पाण्याचा प्रश्न आहे. या संगमनेरमध्ये 200 टँकर पाण्याचे चालतात. त्यामुळं सर्वात प्रथम प्राथमिकता मी पाणी प्रश्नाला दिली आहे. पाणी प्रश्न सोडवणं, तरुणांना रोजगारासाठी MIDCची गरज आहे. परंतु MIDC जर आली तर उद्या आपल्या कारखान्यात, दूध संघात कामाला माणसं कोण येईल, गुलाम कोण राहतील, म्हणून त्यांनी ती येऊन दिली नाही. माझ्यासारखा आमदार जर आज ती आणू शकतो, तर इथं 17 वर्ष मंत्री होते, 40 वर्ष आमदार होते, तर त्यावेळेस येऊ शकत होती. त्यामुळं माझी प्राथमिकता आरोग्याच्या बाबतीत सुद्धा आहे. आज आरोग्याचं सुद्धा बघितलं असेल तुम्ही, तर आमच्याकडं खाजगी हॉस्पिटल संख्या मोठी. जे कॉटेज हॉस्पिटल होतं, यांचं स्वतःच्या मेवण्याचं हॉस्पिटल चालण्यासाठी ते बंद पाडण्यात आलं होतं. ते सुद्धा मी सुरू करतो आहे. तिथं लवकरच 100 महिलांचं स्त्रीरोग रुग्णालय आपण सुरू करतो आहे. गुलवाडी ग्रामीणमध्ये सुद्धा जे रुग्णालय आहे, तिथंसुद्धा आपला प्रयत्न आहे खाटांची संख्या वाढवण्याची. प्रत्येक जे छोटे छोटे PSC आहेत, तिथंसुद्धा आपण दर्जोन्नती करून 30 खाटांचं वाढवण्यासंदर्भातला आपला प्रयत्न आहे. म्हणजे आरोग्य असेल,
शिक्षण असेल, या सगळ्या बाबतीत मी परिपूर्णतेकडं लक्ष ठेवतो. विजेचा प्रश्न असेल, मी आमदार झाल्यानंतर बैठका घेतल्या, त्यावेळेस कळालं का 30-40 वर्षापूर्वीच्या तारा तशाच आहेत, डिप्या लोंबकाळलेल्या आहेत, तर त्यासुद्धा सुधारणा करायला लावल्या. आत्ताच करे येथे आम्ही मुख्यमंत्री सौर कृषी योजनेचं आदरणीय विखे पाटलांच्या हस्ते लोकार्पण केलं. त्या पंचकृषीतील लोकांना दिवसा वीज देण्याचं जे महाराष्ट्र सरकारचं धोरण आहे, सकाळी 9 ते 5 पर्यंत आम्ही दिवसा वीज देतो आहे. तर त्यातही 1900 शेतकऱ्यांना आपण वीज उपलब्ध करून देतो. एवढा मोठा प्रोजेक्ट झाला आहे. आत्ताच हिवरगाव पाऊस आहे ते मी स्वतः जाऊन लोकार्पण केलं. ते सुद्धा त्यामुळं कमीत कमी आजूबाजूच्या 10 गावांचा विजेचा प्रश्न सुटला आहे. लवकरच साकूर भागात जे वाढवले आम्ही त्याचंसुद्धा लोकार्पण करतो आहे. आज तालुक्याची परिस्थिती सांगायची तर आमदार झाल्यानंतर जेव्हा प्रचारानिमित्त जात होतो त्यावेळेस अतिशय खडतर रस्ते होते. म्हणजे आमदार झालो रस्ते खराब झाले असं नाही म्हणत मी. आमदार व्हायच्या आधी रस्ते खराब होते. तुम्ही कधी जर गावागावात फेरफटका मारला तर तुम्हाला जाणवल. तर त्याचे ठेकेदारसुद्धा यांनी यांच्या कार्यातले 40 वर्षाच्या कार्यकाळातले ठेकेदारांची यादी जाहीर करावा. यांचा भाऊ, यांचा चुलत भाऊ हेच ठेकेदार. त्यामुळं कधी रस्ते नीट होतील. बंधारे झाले, सगळे गळके बंधारे झाले, रस्ते झाले, सगळे खड्डे रस्त्यांना आहे. यांनी फक्त स्वतःच्या कुटुंबाचा बगलबच्च्यांना पोचण्यासाठी काही योजना राबवल्या. सरकारी योजना राबवून त्याचा आर्थिक हितलाभ कसा करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न केला. माझ्या कार्यकाळात पाणी, आरोग्य, विजेचा असेल, रोजगार असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये शेतकरी असेल, कामगार असेल, या सगळ्या बाबतीत कामगारांसाठी सुद्धा जे ECICच्या माध्यमातून जे कामगार रुग्णालयाची आवश्यकता असती त्याचीसुद्धा मी मागणी केली. त्याचा पाठपुरावा चालू आहे. संगमनेरमध्ये सहकार न्यायालय व्हावा यासाठी सुद्धा माझा पाठपुरावा चालू आहे. संगमनेरमध्ये RTO कार्यालय व्हावा यासाठी सुद्धा माझ्या मंत्री महोदयांबरोबर बैठका झाल्यात. संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा व्हावा यासाठी आम्ही पहिल्या दिवसापासून विखे पाटलांच्या माध्यमातून 1 कोटी रुपये मिळालेत. जागेवरून काही प्रश्न परिषदेच्या आमदारांनी उपस्थित केल्यामुळे तो विषय थांबला आहे. पण त्यालासुद्धा लवकरच चालना देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा संगमनेर बस स्थानक परिसरात करण्याचं ठरवलेलं आहे. मी आमदार झाल्यापासून संगमनेरमध्ये प्रत्येक महापुरुषाची जयंती उत्सव मोठ्या अभिमानाने सर्व समाजाचे लोक साजरे करत आहे. आमच्यामुळं काही लोक आज साजरे करायला लागलेत. 40 वर्षीयांना शिवाजी महाराज दिसले नाही, संभाजी महाराज दिसले नाही, अण्णाभाऊ साठे दिसले नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसले नाही, अहिल्यादेवी होळकर दिसला नाही. परंतु आज सगळं दिसायला लागलं. याचा आनंद आहे आम्हाला. आमच्यामुळं कुणीतरी महापुरुषांचा सन्मान वाढतोय याचा निश्चित आनंद आहे मला. पण हा बदल संगमनेरकर जनतेने बी स्वीकारला आहे. आज जनता बी म्हणती भाऊ इतके वर्ष झालं नाही, तुमच्यामुळं व्हायला लागलं. त्यावेळेस एक आनंद असतो. आणि खरंच आपण करत असलेल्या कामाची ही पावती आहे का विरोधकाला सुद्धा आपण केलेल्या कामाची दखल घेऊन त्याचं अनुकरण करावं लागतं, याच्यामध्येच आपलं यश असतं. बरोबर. तुम्ही ते पुतळ्याचा जेव्हा विषय काढला शिवरायांच्या आत्ता, तेव्हा म्हणालात की परिषदेच्या आमदारांमुळे ते अडले. तो काय मुद्दा आहे नेमका? नाही, काय झालं होतं त्यावेळेस आमची मागणी आहे बस स्थानकाच्या परिसरात फ्रंटला झाला पाहिजे. यांनी कुठंतरी कोपऱ्यामध्ये महाराजांचा पुतळा नेण्याचा घाट घातला होता. तर त्यावेळेस आणि जी जागा महाराष्ट्र शासनाने आदरणीय विखे पाटील साहेबांनी त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे नगरपालिकेने प्रशासक होतं त्यावेळेस जो प्रस्ताव दिला होता त्यामध्ये त्यांनी 200 स्क्वेअर फूट जागा फक्त दिलेली आहे. तर महाराजांसाठी 200 स्क्वेअर फूट जागा नाही तर मी 2000 स्क्वेअर फूट जागेची मागणी केली. कमीत कमी आम्हाला 2000 स्क्वेअर फूट किंवा 1000 स्क्वेअर फूट तरी जागा त्या याच्यासाठी अपेक्षित आहे. त्याची डिझाईन बनलेलं आहे, सगळं बनलेलं आहे. पुढील आठवड्यामध्ये शिंदे साहेबांच्या उपस्थितीत ती बैठक होणार आहे. परिवहन मंत्री राहतील, सर्व अधिकारी राहतील. त्या जागेचा विषय मार्गी लागेल आणि लवकरच तो पुतळा सुरू होईल. आता तुम्ही तुमचं सगळं व्हिजनच सांगितलं आहे. त्याच्यामुळे दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न याच्यात राहतोय की आता एकनाथ शिंदे तुम्ही आताच म्हणालात की येत आहेत, आमदारकी तुम्ही मिळवली, पण स्थानिक स्वराज्य संस्था पण महत्त्वाची काही दिवसात निवडणुका येत आहेत. तर त्याच्या दृष्टीने तुमची कशी तयारी सुरू आहे? तयारी 100%. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेवरती महायुतीचा भगवा झेंडा फडकणार, तो विश्वास आहे मला. त्यामुळंच पराभवातून व्यथित झालेले
विधानसभा निवडणुकीत पराभव झाला त्यामुळे व्यथित झालेले आज हे स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करत आहे, कॉन्ट्रोवर्सी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मला असं वाटतं हे सगळं त्यांच्या विचारांनीच PNE जाऊन तिथं विरोध केला असेल, मग तो विरोध करून उधळून लावा, मग महाराष्ट्राची मीडिया चॅनल आपल्याकडे लक्ष देतील, मग त्यानंतर महाराजांवर टोकाचं बोलू, मग महाराज चिडून काहीतरी बोलतील आणि परत त्याचं काहीतरी कॉन्ट्रोवर्सी करू आणि परत वातावरण पेटू चिघळू असा प्रयत्न करून पुन्हा राजकीय पुनर्वसनासाठी सुरू असलेला हा केविलवाणा प्रयत्न असं मी म्हणेल. परंतु ह्या प्रयत्नांनी काही होणार नाही साहेब. तेच कर्मचारी, तेच कार्यकर्ते साहेब, मी 1,12,000 मतं पडले. आज माझ्याकडं मी जबाबदारीने सांगतो 1,60,000 लोक माझ्याबरोबर घेऊन मी पुढं चाललो आहे. मनं बदलून टाकले साहेब. आम्ही कामाच्या माध्यमातून माणसं जिंकत चाललो आहे, आम्ही विकासाच्या माध्यमातून माणसं जिंकत चाललो आहे. कुठंतरी सांगितलं माझ्या आमदारांनी विकासाला विकासाला खेळ आणण्यास. अरे विकास तुम्ही असताना नाही केला, 40 वर्ष आमदार होते तेव्हा विकास नाही झाला आणि आज कुठून विकास करणार? आज सत्तेत नाही आहे तुम्ही. विकास हा केंद्रात मोदी साहेब आहेत, राज्यात फडणवीस साहेब, शिंदे साहेब, पवार साहेब, विखे पाटील आहेत. विकास लोकांना नाही कळतं आता का विकास करायचा असेल तर सत्तेबरोबर राहावं लागतं आणि विकासाचे जे महापुरुष, विकासासाठी ज्यांची तळमळ आहे त्या लोकांबरोबर राहून विकास करून घ्यावा लागतो. विकास थांबला आहे. संगमनेरचा विकास थांबला आहे. कोणाचा? यांच्या कुटुंबाचा विकास थांबला आहे. यांच्या भावाच्या ठेकेदाऱ्या बंद झाल्यात, यांच्या बहिणीच्या ठेकेदाऱ्या बंद झाल्यात, यांच्या कार्यकर्त्यांच्या ठेकेदाऱ्या बंद झाल्यात, म्हणून तो विकास थांबला असं त्यांना दिसतंय. पण त्यांनी जर त्यांचा चष्मा बदलला, त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर त्यांना दिसल आता विकास थांबला नाही. आता जे महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे, आता थांबायचं नाही. त्याच धोरणानुसार मी संगमनेरात चाललो आहे. आता थांबायचं नाही आणि येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये जी विधानसभा 29ची लढायची किंवा जी जिल्हा परिषद पंचायत समिती लढायची त्याला सामोरे जाताना आम्ही विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा सामोरे जातो आहे. आज जिल्हा नियोजन असेल, आमदाराच्या स्थानिक निधी असेल, प्रत्येक गावामध्ये पोहोचलो आहे, प्रत्येक गावात निधी देतो आहे. मागणी जास्त आहे. गावागावात रस्तेच यांनी केले नाही, रस्ते खाऊन टाकले. आज लोक माझ्याकडं जे कामं ग्रामपंचायतीच्या लेवलवर होणं गरजेचं आहे ती मागणी लोक माझ्याकडे करताय. पण मी त्यांचा अजिबात भ्रमनिराश होऊन देत नाही. त्यांना सांगतो निश्चित करणार. पानंद रस्ता योजनेमध्ये रोजगार हमीतून 350 रस्त्याचा प्रस्ताव मी दिला आहे. ज्यावेळेस ते मंत्री महोदयांना दिला त्यावेळेस ते माझ्याकडे मला बोलले एवढे तुला कशी माहिती? म्हणलं साहेब आमदार असाच नाही झालो. वाडीवर गेलो, वस्तीवर गेलो, त्या रस्त्याची नोंद ठेवत गेलो आणि त्या माध्यमातून जे विधानसभा निवडणुकीच्या आधी फिरलो त्याच्यावरती मी आज माझं काम चालू आहे. रस्ते बी आज दळणवळणाची सुविधा होणं गरजेचं आहे, त्यावर सुद्धा आपण प्राधान्याने काम करतोय. खरं तर संगमनेरला 2 आमदार आहेत, त्याच्यामुळे जिथे तुम्ही अर्थात एखाद्या कामासाठी फोन लावता तिथे विधान परिषदेच्या आमदारालाही फोन लावण्याचा अधिकार आहे. ते कामं करताना यात दुरुस्ती करतो मी सगळ्यात पहिल्यांदा. आपली संगमनेरला आमदार एकच आहे. विधानसभेचा आमदार हा अधिकृत आहे. पदवीधर आमदाराचं कार्यक्षेत्र 5 जिल्हे आहेत. निवडणूक आयोगाला फॉर्म भरताना त्यांचा पत्ता हा अहिल्यानगर जिल्ह्याचा आहे. तो संगमनेरचा त्यांचा तसा जर बघितला तर कायदेशीर दूर तक संबंध नाही. फक्त एवढाच संबंध आहे का मामाचा पराभव झाला आहे, आईचा उद्या नगराध्यक्ष होत्या, त्यांच्यासाठी सावरण्यासाठी धडपड चालू आहे. पदवीधर आमदाराला, विधान परिषदेच्या आमदाराला काही मार्गदर्शक तत्त्व घालून दिले आहेत. त्यांना काम करताना जे काही नियमावली आहेत त्याच वापरावं लागतं. लोकांना माहीत नाही. जसं 40 वर्ष लोकांना वाटायचं, जसं तुम्ही सुरुवातीला म्हणले का थोरातांचा पराभव होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं, पण संगमनेरकरांना वाटलं होतं. संगमनेरकर त्या दिवसाची चातकाप्रमाणे वाट पाहत होते का तो दिवस कधी उगवल आणि आम्ही दिवाळी दसरा साजरा करू. विधान परिषद आमदारांनी वरिष्ठ सभागृहामध्ये कायद्यावर, धोरणावर बोलायचं असतं. फक्त मामाला सलाईन देण्यासाठी गटारी, रस्ते याच्यावर बोलून नाही चालणार. तुम्ही ज्या पदवीधरांसाठी आमदार झालेत त्या पदवीधरांचे प्रश्न सोडवा.
कितीतरी प्रश्न आहे. बेरोजगार आहेत, द्या त्यांना नोकऱ्या द्या, काहीतरी करा. शिक्षक आहेत, अहो यांच्या शिक्षण संस्थेमध्ये, सह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या शिक्षकाकडून लाच घेण्याचा प्रकारामध्ये रंगे हात त्या संस्थेचा रजिस्टर आणि कर्मचारी धरला गेला. हे काय सांगता लोकांना? साहेब, दाखवायचं वेगळं आणि करायचं वेगळं. करणे आणि कथनीमध्ये यांचा फरक आहे. त्यामुळं हस्तक्षेप करायचा प्रयत्न करता येते, पण ते संगमनेरचे आमदार नाही आहे. ही दुरुस्ती आपल्या माध्यमातून सगळ्यांना होऊन द्या. प्रश्न यासाठी विचारला की ते आमदार आहेत, एखाद्या कामासाठी ते फोन लावत असतील, तुम्ही लावत असाल, क्लॅश कधी होतो का? नाही, मी फोन केल्यानंतर माझं कौटुंबिक काम नसतं. मी समाजाच्या प्रश्नावर काम अधिकाऱ्यांना सांगत असतो. आणि अजून तरी संगमनेरमध्ये मला असं जाणवलं नाही का मी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे आणि ते काम झालं नाही. हां, पदवीधर आमदारांनी फोन करून सांगितलं असेल, पण अधिकाऱ्यांना बी माहिती, ज्यावेळेस ते इतके वर्ष सर्व्हिस करताय, शासकीय सेवेत काम करताय, त्यावेळेस त्यांना माहिती आहे का विधानसभा आमदाराचे आणि विधान परिषद आमदाराचे कार्यक्षेत्र आणि अधिकार याचा निश्चित त्यांना अभ्यास असेल. त्यामुळं माझ्या आता माहितीनुसार विधान परिषद आमदारांना बैठकासुद्धा घेता येत नाही. शासनाचेच परिपत्रक हे आदेश आहेत. त्यामुळे मी काही वेगळं सांगायची गरज पडणार नाही. अधिकारी हुशार असता, अधिकाऱ्यांना माहिती आहे केंद्रात आहे, राज्यात आहे, संगमनेरात आहे. आणि अपक्षाचं ऐकायचं. जरी अपक्ष म्हणला का मी CM साहेबांच्या जवळचा आहे, DCM साहेबांच्या जवळचा आहे, कोणाच्या, तरी अधिकाऱ्यांना माहिती आहे. अधिकृत शेवटी काय म्हणतात ते बोलणं मी योग्य नाही, पण जो अधिकृत असतो तो अधिकृतच असतो. सवत म्हणता ना ते काहीतरी. ठीक आहे, जी लग्नाची बायको असते ती लग्नाचीच असते. तुम्ही मगाशी बोलता बोलता, आता मी शेवटाकडे वळतोय, शेवटचाच प्रश्न आहे. बोलता बोलता तुम्ही म्हणालात की बाळासाहेब थोरातांनी मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहिले होते, तयारी पण झाली होती. काय किस्सा होता नेमका? हे मी म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राने सर्व माध्यमांनी बघितलं. जुने व्हिडिओ बघा तुम्ही. लोक सांगता ज्यावेळेस मतदान झालं, मतदान झाल्यानंतर दिल्लीला कोण गेलं, मुंबईला कुठं बैठका झाल्या, आमदारांना, माजी आमदारांना, उभ्या असलेल्या उमेदवारांना फोन कुणी केले, या चॉपर कुणी बुक केले, हॉटेल कुणी बुक केले, फ्लेक्स कुणी लावले भावी मुख्यमंत्र्याचे, गुलवाडीला लागले, संगमनेरात लागले. एक दिवस आधी, मतमोजणीच्या आधी माजी आमदाराच्या बंगल्यावरती रात्रभर DJ चालू होते, पैसे उधळून नाचण्यात आले. त्यावेळेस कोण त्यांच्या कुटुंबातील सदस्य होते, व्हिडिओ येते आज बी. पैसे उधळणं, नाचणं सगळं केलं गेलं. आणि अजूनही काल परवा कुणीतरी म्हणताय का अजूनही त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. स्वागत आहे. तर जायंट किलर आमदाराचा हा पॉडकास्ट आहे. आजही त्याच ताकदीने त्यांनी त्यांचे मुद्दे मांडलेत. थोरातांच्या विरोधात त्यांची जी काही भूमिका असेल, ते जे काही कामं करतायत किंवा यापूर्वीचे मिसिंग आहेत ते आता होणार आहेत, ते सगळे त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवलेत. या मुलाखतीवरती तुमची मतंही जरूर कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा. ग्राउंड झिरो टॉक्स या आमच्या विशेष पॉडकास्ट सिरीजमध्ये नव्या एपिसोडमध्ये आपण पुन्हा लवकरच भेटू.